नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण दाल पकवान ही रेसिपी घरच्या घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य इकडे मी 1 कप चना डाळ आणि अर्धा कप मूग डाळ अशी ही मी उकडवून घेतलेली आहे। 1 कप मैदा, 2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे रवा, 1 कांदा बारीक चिरलेला, 2 टोमॅटो बारीक चिरलेले, 3 ते 4 हिरव्या मिरच्या अशा लांब कट केलेल्या आहेत, 1 चमचा जिरं, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, गोड चटणी, पुदिना चटणी, चवीनुसार मीठ। चला तर रेसिपीला सुरुवात करू। इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता मैदा घालून घेऊ। मग गव्हाचं पीठ घालून घेऊ 2 चमचे, मग रवा, काळी मिरी पावडर, जिरं, ओवा घालून घेऊ। ओवा हाताने क्रश करून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ। आता आपण ह्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ। हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला, हाताने मिक्स करून घेऊ। हे आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ। या पिठाचा आपल्याला डो तयार करायचा आहे। असा पिठाचा डो तयार करून घ्यायचा। आपण आता पिठाचा गोळा लाटून घेऊ। असं लाटून घ्यायचं। लाटून झालेला आहे। आपण आता फोकच्या साहाय्याने होल पाडून घेऊ असे, म्हणजे फ्राय करताना ही चपाती फुगणार नाही। आपण आता ही तळून घेऊ। इकडे मी तेल आधीच गरम करायला ठेवलेलं, आपण आता त्याच्यामध्ये घालून घेऊ। ही हाय टू मीडियम फ्लेवर गोल्डन ब्राउन होईपर्यंत तळून घ्यायची। ही आपलं पकवान तयार झालेलं आहे। तुम्ही नक्की ही घरी ट्राय करून बघा, छान आहे रेसिपी। मी ही 2दा बनवली आहे, घरी एकदा परत बनवलेली, आता तुम्हाला दाखवण्यासाठी मी करत आहे। आपण आता डाळीला फोडणी देऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण आता त्याच्यामध्ये जिरं घालून घेऊ, मग मिरची, मग लाल तिखट मसाला, हिंग मिक्स करून घेऊ। हे आता आपण ह्याच्यामध्ये डाळ घालून घेऊ। चवीनुसार मीठ घालून घेऊ। मग हे मिश्रण मिक्स करून घेऊ। दिसायला पण किती सुंदर दिसत आहे, मग खायला किती चविष्ट असेल। तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा ही रेसिपी। 2 ते 3 मिनिटच ही परतून घ्यायची आहे। आपली डाळ तयार झालेली आहे।
माझी ही दाल पकवान रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईबर नक्की करा। धन्यवाद।